मी प्राध्यापक दत्तात्रय मुरुमकर, पूर्णवेळ शिक्षक प्रात्यक्षिक राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। आज आपण टोटल WBC काउंट हा एक्सपेरिमेंट लॅबोरेटरीमध्ये कशा पद्धतीनं केला जातो हे आपण पाहत आहोत। सर्व विद्यार्थ्यांना हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर स्वतःला तो एक्सपेरिमेंट लॅबोरेटरीमध्ये कशा पद्धतीनं केला जातो हे किमान त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना यावं हे मागचा खरा हेतू असतो। द ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड लाईज द रेड सेल while the gentine violet slightly stain the nucleus of leukocyte। ज्यावेळेला हे डायल्युटिंग फ्लूइड हे WBCला डायल्यूट करण्यासाठी ह्या एक्सपेरिमेंटमध्ये वापरलं जातं, त्या ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिडमुळं त्यामधल्या पेशी ह्या लाईज होतात आणि जो त्याच्यामध्ये जेंटेल व्हायलेट कलरचा स्टेनिंग स्पेसिमन असतो त्यामुळं त्या WBCचा जो सेंट्रल पार्ट आहे हा थोडासा निळसर रंगामध्ये दिसतो आणि मग त्या पेशी आपल्याला न्यूबार चेंबरवरती त्या ब्रॅकेटमध्ये व्यवस्थितरित्या मोजता येतात। या ब्लड स्पेसिमनसाठी जे डायल्यूशन वापरलं जातं हे साधारणतः 1:20 म्हणजे 1:20 ह्या प्रमाणामध्ये हे डायल्यूशन सोल्युशन हे तयार केलेलं असतं। The WBC pipette with diluting fluid and the cells are counted under low power objective, then number of cells or undiluted blood are calculated and report the number of WBC per cubic millimeter of whole amount of blood। आता हा एक्सपेरिमेंट ज्यावेळेला लॅबोरेटरीमध्ये केला जातो त्यावेळेला त्याच्यासाठी लागणारी रिक्वायरमेंट आपल्याला काय लागते। लॅबोरेटरीमध्ये ज्यावेळेला सेल मोजायच्या असतात त्यावेळेला प्रायोरिटीनं पहिला इन्स्ट्रुमेंट आपला येतो तो असतो मायक्रोस्कोप, ज्याच्यावरती ह्या सेल मोजाव्या लागतात ते इन्स्ट्रुमेंट असतं इम्प्रूव्ड न्यूबॉर चेंबर। त्या न्यूबॉर चेंबरलाच आपण म्हणत असतो की हिमोसायटोमीटर। तिसरा WBC पिपेट, जी काचेची पिपेट असते त्या पिपेटला लोअर मार्किंग हे 0.5चं येतं आणि हायर मार्किंग हे 11चं असतं। ही पिपेट ओळखण्यासाठी पिपेटचा जो सेंट्रलमध्ये असा बॉल आहे ह्या बॉलमध्ये पांढऱ्या रंगाचा मनी प्रेझेंट असतो आणि ह्याला लोअर मार्किंग 0.5 आणि हायर मार्किंग हे 11चं असतं। ही पिपेट साधारण RBC पिपेटपेक्षा थोडी छोटी असते। ह्या पिपेटचं आकारमान थोडं छोटं येतं। त्यानंतर WBC डायल्युटिंग फ्लूइड, ह्या ब्लडमधल्या सेल कॅल्क्युलेट करताना त्या स्पेसिमनला डायल्यूट करण्यासाठी जे प्रॉपर डायल्युटिंग फ्लूइड वापरलं जातं ते प्रॉपर डायल्युटिंग फ्लूइड हे कशा पद्धतीनं प्रिपेअर केलं जातं, त्याच्यात कंपोजिशन काय असतात, तर त्यामध्ये ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड हे साधारणतः 2.0 मिली, त्यानंतर 1% जिंटेन व्हायलेट कलर हा 1 मिली आणि डिस्टिल वॉटर 97 मिली, म्हणजे या पद्धतीनं त्याचं प्रपोर्शन 100 मिली स्पेसिमनचं तयार केलं जातं। हा स्पेसिमन नंतर याला लागणारं ब्लडचं स्पेसिमन जे आपण टोटल WBC मेजर करतो त्यावेळेला जर डायरेक्टली पेशंट आपल्या लॅबोरेटरीमध्ये आलेला असेल तर यू हॅव टू कलेक्ट द ब्लड फ्रॉम पेशंट, तर आपण डायरेक्टली त्या पेशंटचं ब्लड लॅबोरेटरीमध्ये आल्यानंतर आपण ते गोळा करू शकतो। पण जर तो पेशंट लॅबोरेटरीमध्ये न येता कुठंतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड आहे आणि त्याचं कलेक्ट केलेलं शॅम्पल हा आपल्या लॅबोरेटरीकडं पुढच्या इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जर तुमच्याकडं पाठवलेला असेल तर ते शॅम्पल एकतर डबल ऑक्झिलेटेड नावाच्या अँटी कोॲग्युलेटेड बल्बमध्ये
ते कलेक्ट केलं असलं पाहिजे किंवा ते EDTA बल्बमध्ये गोळा केलं असलं पाहिजे. कारण डबल ऑक्झिलेट अँटीकोॲग्युलंट आणि EDTA अँटीकोॲग्युलंट हे दोन अँटीकोॲग्युलंट अगदी रुटीनली ब्लड सेल इन्व्हेस्टिगेशनसाठी लॅबोरेटरी व्यवसायामध्ये प्रॉपर पद्धतीनं हे वापरले जातात. किंवा कॅपिलरी ब्लड डायरेक्ट पेशंट जर तुमच्याकडे आला असेल तर त्या एक्सपेरिमेंटसाठी लागणाऱ्या रक्ताची गरज आपल्याला किती असते, किती अमाऊंटचं ब्लड आपला हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी लागतं हे पहिल्यांदा आपण डिसाईड करायचं असतं. त्यानंतर आलेला पेशंट कोण आहे, तुमच्याकडे आलेला पेशंट ते लहान बाळ आहे का, तो एखादा यंगर मुलगा आहे का, यंगर पेशंट आहे का, किंवा ॲडल्ट पेशंट आहे का तो येणारा पेशंट अतिशय ओल्डर आहे, तो जखड एज्ड पर्सन आहे, त्या व्यक्तीची फिंगर टिप जरी आपण प्रिक करायला गेलो तर ही त्वचा अशी इरप्ट झालेली असते, कुठेही त्याला ब्लडचा अंश आपल्याला दिसत नाही, किंवा एखादा सिव्हिअर ॲनिमिक स्टेजमधला केस असली तर अशा वेळेला आपण रक्त गोळा करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला पाहिजे, कोणती साईट सुटेबल आहे हे पहिल्यांदा आपण ठरवलं पाहिजे. जी सुटेबल साईट आहे ही सुटेबल साईट येणारा पेशंट कोण आहे हे पाहून आपण त्या ठिकाणी ठरवत असतो की पेशंट तुमच्याकडं कसा आलेला आहे, तो पेशंट लहान बाळ आहे का, असेल तर त्याची साईट आपण पायाचा अंगठा किंवा पायाची टाच ही आपण निवडत असतो, म्हणजे हील ऑर टो ऑफ द लेग्स. पेशंट जर असा ॲडल्ट असेल, यंगर असेल, यू हॅव टू सिलेक्ट लेफ्ट हँड्स फोर्थ फिंगर. पेशंट इज ओल्डर, यू हॅव टू सिलेक्ट इयर लोब्यूल. हा जो आपल्या कानाचा खाली लोंबणारा पार्ट असतो ह्याला आपण इयर लोब्युल्स असं म्हणतो. आणि मग ज्यावेळेला ओल्ड एज पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळेला आपला फिंगर टिप पंक्चर करणं हे संयुक्तिक वाटत नाही, त्या ठिकाणाहून योग्य रीतीनं ब्लड येईलच ह्याची खात्री नसते. मग अशा वेळेला आपण त्या पेशंटचा इयर लोब्यूल हा सिलेक्ट करत असतो. त्यानंतर सुरू होते याची प्रोसिजर. मग आता हे सगळ्या प्रोसिजर साहित्य वगैरे सगळं आपल्यापुढं दिलं, आपण हे घेतलं, नंतर आता खऱ्या अर्थानं सुरुवात होईल ते आपल्या एक्सपेरिमेंटला. मग ड्रॉ दी ब्लड अप टू द मार्क 0.5 लोअर लेवल ऑफ WBC पिपेट. आता जी ही आपल्याला WBCची पिपेट दिली ह्या पिपेटला लोअर मार्किंग आहे 0.5चं, म्हणजे ज्यावेळेला ब्लड आपला सक करायचं या पिपेटमध्ये घ्यायचं आहे त्यावेळेला ह्या ठिकाणी याला टीट म्हणतात. हा ह्या पिपेटचा बल्ब असतो, या ठिकाणी याला हायर मार्किंग हे 11चं असतं. ही रबरी ट्यूब असते बाजूला आणि ही काचेची पिपेट आहे. ह्या पिपेटला स्टँडर्डायझेशनच्या 2 प्रकारच्या मार्किंग केलेल्या आहेत. लोअर मार्किंग हे 0.5चं आणि हायर मार्किंग 11चं. पेशंट जर ब्लड सॅम्पल डायरेक्टली तुमच्याकडे लॅबोरेटरीमध्ये बल्बमध्ये आला असेल, यू हॅव टू कलेक्ट दी ब्लड इन ए WBC pipette up to the lower mark 0.5. Then whip out excess amount of blood side the pipette by using cotton. पिपेटमध्ये ब्लड घेतल्यानंतर त्या पिपेटचं बारकाईनं ऑब्झर्वेशन करा. ज्या वेळेला ही पिपेट आपण एखाद्या ट्यूबमध्ये अशी बुडवतो, या ट्यूबच्या कडेनं बाहेरच्या बाजूने त्याला काही ब्लडचा पार्ट लागलेला असतो, ब्लड लागलेलं असतं. किंवा कधीकधी या मार्किंगपेक्षा जादा, म्हणजे ही जी मार्किंग दाखवली याच्यापेक्षा जास्त अमाऊंटचं ब्लड आपल्याकडनं त्यात घेतलं जातं. मग ही ॲक्युरसी आपल्याला पाहिजे, त्यासाठी कोरडा कॉटन घ्या. कोरड्या कॉटनने हा जो पिपेटचा जो पुढचा पार्ट येईल असा पिपेटचा पार्ट असेल तो व्यवस्थित, तोंडाचा पार्ट सगळा व्यवस्थित ड्राय करा. एक्सेस अमाऊंटचं ब्लड असेल तोंडाला असा कॉटन टच करा, म्हणजे याच्यातलं एक्सेस अमाऊंटचं ब्लड आपला काढता येईल. आणि त्या मार्किंगवरती कॉन्सन्ट्रेशन करा. मार्किंगवरती कॉन्सन्ट्रेशन केलं की ऑटोमॅटिकली एक्झॅक्ट प्रॉपर मार्किंगपर्यंत यामध्ये आपण ब्लड सक केलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी क्लिअर होतं. त्यानंतर टू सक कंटिन्युअसली डायल्युटिंग फ्लुइड इन टू द WBC पिपेट अप टू द हायर मार्क 11. त्यानंतर WBC डायल्युटिंग फ्लुइड एका छोट्या कंटेनरमध्ये घ्या किंवा त्या बॉटलचं जे झाकण असेल झाकणामध्ये घ्या थोडंसं, की तुमच्या गरजेपुरतं घ्या. ही पिपेट डायरेक्टली तुम्ही डायल्युटिंग फ्लुइडमध्ये त्याला डिप करा. जर पॉइंटर टोक जे ओपनिंग एंड आहे तो त्यामध्ये डिप करा आणि टू सक कंटिन्युअसली. सकिंग करत असताना एक लक्षात ठेवायचं असतं नेहमी की
एनी टाईप्स ऑफ एअर बबल्स दे कांट बी प्रेझेंट इनसाइड द ट्यूब. ज्या ट्यूबमध्ये आपण आता ब्लड आणि डायल्युटिंग फ्लुइड सक करतो त्या पिपेटमध्ये कुठल्याही प्रकारचा एअर बबल्स येणार नाही. याची काळजी मात्र आपण व्यवस्थित घ्या. एअर बबल्स जर त्यामध्ये आले तर इट फेसेस युअर रिझल्ट. ते तुमचा रिझल्ट फेल करतील. म्हणजे रिझल्ट फेल्युअर जाण्याचे कारणं असे असतात. ब्लड आपण सक करताना सपोज यामध्ये एअर बबल राहिला, चुकून आपल्या अनावधानाने राहिला आणि ह्या पेशंटचा काउंट त्या ठिकाणी कमी आला तर त्याला आपण म्हणतो ना पेशंटच्या ब्लडमध्ये टोटल WBCचं कॅल्क्युलेशन फार कमी आहे. अरे पण कमी आलं कशामुळं आलं तर तुमच्या प्रॅक्टिकल एररमुळं सुद्धा एखाद्या पेशंटच्या विनाकारण त्याचा रिपोर्ट आपण ॲबनॉर्मल दिला जाईल. तर या पद्धतीची दक्षता तुम्ही नेहमी घ्या की ज्या वेळेला आपण ब्लड सक करत असतो तेव्हा त्या पिपेटमध्ये कुठल्याही प्रकारचे एअर बबल्स येणार नाहीत याची काळजी योग्य रीतीने घ्या. देन मिक्स द कंटेंट इन पिपेट आफ्टर 5 मिक्स द कंटेंट. आता जी पिपेट आहे ही आपली, ह्या पिपेटमध्ये आपण WBC अगोदर ब्लड भरलं, ब्लड ओढलं, त्यानंतर डायल्युटिंग फ्लुइड घेतलं. ह्या पिपेटला आपण हातावरती असं घ्या, हॉरिझॉन्टल ठेवा आणि हिला अशा पद्धतीनं मुवमेंट करा. ह्या मुवमेंटमुळं काय होईल, त्या पिपेटला सेमी सर्क्युलर मुवमेंट आपण दिली. सेमी सर्क्युलर मुवमेंट दिल्यामुळं त्या पिपेटमध्ये प्रेझेंट असणारं ब्लड आणि डायल्युटिंग फ्लुइड, पहिल्यांदा ब्लड सक केलं, हे ब्लड आता जेव्हा डायल्युटिंग फ्लुइड तुम्ही सक केलं तेव्हा हे कुठं ह्या बॉलमध्ये आलं. बॉलमध्ये आल्यानंतर ब्लड आणि डायल्युटिंग फ्लुइड हे दोन कंटेन या ठिकाणी एकत्र झाले. मग याला त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपर पद्धतीनं सेमी सर्क्युलर मुवमेंट देऊन मिक्सिंग करा आणि त्या पिपेटला एक 5 मिनिट असं स्थिर ठेवा. आफ्टर 5 मिनिट, आता 5 मिनिट तुम्ही याला ज्यावेळेला स्थिर ठेवलं त्या 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये जो तुमचा इम्प्रूव्ड न्यूबॉर चेंबर आहे तो न्यूबॉर चेंबर तुम्ही पहिल्यांदा स्पिरिट आणि कॉटनच्या साह्यानं वरच्या बाजूने खालच्या बाजूने जो त्याचा काउंटिंग प्लॅटफॉर्म आहे तो पहिल्यांदा क्लीन करा. कुठल्याही प्रकारचे फिंगर टिप्स तुमचे त्याच्यावर उमटणार नाहीत, येणार नाही त्याची काळजी घ्या. त्यानंतर त्याची कव्हर स्लिप व्यवस्थित क्लीन करा. ती कव्हर स्लिप न्यूबॉर चेंबरला, त्या न्यूबॉर चेंबरला अंडर मायक्रोस्कोप पहिल्यांदा विदाऊट कव्हर स्लिप फोकस करा. एरिया ऑफ काउंटिंग, जो आपला हा एरिया ऑफ काउंटिंग आहे हा न्यूबॉर चेंबरचा एक तुम्हाला अंदाजे डायग्राम या ठिकाणी दाखवलेले. हे बाहेरच्या बाजूचे हे असे ब्रॅकेट येतील. ह्या ज्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला WBC ह्या मेजर करायच्या आहेत आणि ज्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला RBC मेजर करायचे आहेत की RBC मेजर करताना हे सेंट्रलमध्ये जे असे 25 ब्रॅकेट येतात त्या 25 ब्रॅकेटपैकी हे 5 ब्रॅकेट आपण RBC काउंटसाठी वापरतो की हे 5 ब्रॅकेट RBC काउंटसाठी वापरले जातात. हे कडेचे जे कॉर्नरचे जे मोठे मोठे दिसणारे 4 कॉर्नर स्क्वेअर, कडेच्या कॉर्नरचे 4 स्क्वेअर आहेत, याच्यामधले आपला WBC मेजर करायचे. आता ह्या WBC ह्या प्रत्येक ब्रॅकेटमध्ये साधारण 16 ब्रॅकेट असतात. एकामध्ये 16 आहेत, दुसऱ्यामध्ये 16 आहेत, तिसऱ्यामध्ये 16 आहेत, चौथ्यामध्ये 16 आहेत. म्हणजे 16 गुणिले 4 बरोबर 64. मग 64 स्क्वेअरमध्ये सापडणाऱ्या पांढऱ्या पेशी आपल्याला त्या ठिकाणी मोजायच्या. मग आता हा काउंटिंग चेंबर पहिल्यांदा तुम्ही फोकस करा. फोकस केल्यावर त्याच्यावर कव्हर स्लिप ठेवा. त्यानंतर तुमची WBCची पिपेट घ्या. त्या पिपेटच्या रबर ट्यूबला वरती पकडा बेसजवळ आणि थोडीशी अशी तिरकी करा आणि त्यातून एक 2-3 ड्रॉप सोल्युशन डिस्कार्ड करा. 2-3 ड्रॉप सोल्युशन का डिस्कार्ड करायचं हे लक्षात घ्या. ज्या वेळेला तुम्ही इथून ब्लड सक केलं पहिल्यांदा हे ब्लड इथपर्यंत आलं. पुन्हा ह्या पिपेटमध्ये आपण काय डायल्युटिंग फ्लुइड सक केलं. डायल्युटिंग फ्लुइड सक करताना हे ब्लड कुठं गेलं, ह्या बॉलमध्ये गेलं. डायल्युटिंग फ्लुइड त्याच्याबरोबर इथपर्यंत गेलं. हे या मार्किंगला आपण आणलं. ज्या वेळेला ही पिपेट आपण स्थिर ठेवली तेव्हा ह्या बॉलपासून ह्या टोकापर्यंतचं जे डिस्टन्स आहे यामध्ये प्रेझेंट आहे फक्त डायल्युटिंग फ्लुइड. आणि मग हे डायल्युटिंग फ्लुइडचा ड्रॉप जर आपण न्यूबॉर चेंबरला टाकला तर आपल्या काउंटिंगमध्ये सेल येणार नाहीत. म्हणून 2-3 ड्रॉप सोल्युशन खाली सोडून द्या, त्याला बेसिनमध्ये डिस्कार्ड करा. त्यानंतर
चार्ज द काउंटिंग चेंबर अँड अलाउ द सेल टू सेटल फॉर 2 to 3 मिनिट. तो काउंटिंग चेंबर जो आपण आता क्लिअर केला त्याचा एक ड्रॉप ह्या पिपेटमध्ये घ्या आणि हा जो न्यूबार चेंबर आहे आपला, ह्या न्यूबार चेंबरच्या प्लॅटफॉर्मच्या एजला जिथं वरून कवर स्लिप बांधली आणि खाली न्यूबार चेंबर आहे, ह्या दोन्हीच्या जोडावर त्याचा एक छोटासा ड्रॉप ह्या स्पेसिमनचा सोडून द्या. ड्रॉप असा फक्त टच करा. टच करता क्षणी तो ड्रॉप ॲटोमॅटिकली त्या प्लॅटफॉर्मवरती स्प्रेड होतो. तो ड्रॉप स्प्रेड होताना जर त्यामध्ये असं आपल्या लक्षात आलं की अरे या ठिकाणी काहीतरी एअर बबल दिसतो, त्या कवर स्लिपला, त्या न्यूबार चेंबरला असा हातामध्ये पकडा. दोन्ही अंगठ्याने दोन्ही बाजूच्या कवर स्लिपचे टोकं थोडेसे प्रेस करा. प्रेस केल्यानंतर ते लिक्विड सगळ्या बाजूला ते पसरलं जाईल आणि आतल्या बाजूला प्रेझेंट असणारे एअर बबल्स हे ॲटोमॅटिकली त्यातून निघून जातील. त्यानंतर तो न्यूबार चेंबर थोडासा स्थिर होऊ द्या. एक 2 ते 3 मिनिट त्याला स्थिर ठेवा. 2-3 मिनिटाच्या कालावधीमध्ये तो तुम्ही जो मायक्रोस्कोप आहे तो तुमचा सेटिंग वगैरे व्यवस्थित करा. ॲडजस्ट दी चेंबर बाय युजिंग लो पॉवर ऑब्जेक्टिव्ह. आणि त्यानंतर तो तुमचा न्यूबार चेंबर टू कीप द न्यूबार चेंबर ऑन अंडर मायक्रोस्कोप ऑन ए स्टेज ऑफ मायक्रोस्कोप अँड ॲडजस्ट दी मायक्रोस्कोप फर्स्ट टू ऑब्झर्व दी काउंटिंग एरिया by using 10x objective means to use a low power objective. मग पहिल्यांदा तुम्ही हा न्यूबार चेंबर मायक्रोस्कोपच्या स्टेजवर ठेवून त्या मायक्रोस्कोपला ॲडजस्ट करा, सेटिंग करा त्याचं की लो पॉवरच्या ऑब्जेक्टिव्ह खाली म्हणजे 10x ऑब्जेक्टिव्ह खाली पहिल्यांदा न्यूबार चेंबर फोकस करा. 10x ऑब्जेक्टिव्ह खाली फोकस केल्यानंतर त्या काउंटिंग एरियामध्ये हा जो काउंटिंग एरिया तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल त्यामध्ये हे कडेचे 4 कॉर्नरचे ब्रॅकेट्स आपल्या या ठिकाणी लोकेट होतील. हे ब्रॅकेट लोकेट झाले त्यामध्ये सेल दिसतात का हे पहिल्यांदा पहा. त्या ठिकाणी आपली क्लिअरिटी प्रॉपर होणार नाही. मग तुम्ही हा जो ऑब्जेक्टिव्ह आहे 10x ऑब्जेक्टिव्ह आहे ह्याने हे लार्ज कॉर्नर पहिल्यांदा सेट करा आणि ज्या सेटिंगला तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं काउंटिंग चेंबर दिसतो त्यानंतर तुम्ही तुमचा ऑब्जेक्टिव्ह हा लो पॉवरकडनं हाय पॉवरकडं टर्न करा. देन व्हाईल काउंटिंग सेल अटॅच टू लेफ्ट अँड अप्पर आर काउंटेड अँड अटॅच टू रिंग अँड ऑब्झर्व मार्जिन आर नॉट काउंटेड. आता ज्या वेळेला तुम्ही हाय पॉवर ऑब्जेक्टिव्ह खाली हा न्यूबार चेंबर तुम्ही ऑब्झर्वेशनसाठी अंडर मायक्रोस्कोप लावला त्यावेळेला या ठिकाणी ज्या सेल प्रेझेंट आहे त्याचे ब्रॅकेट आहे. एक पेशी सपोज एक्झाम्पल ही या बाजूला आहे, दुसरी पेशी अशी आहे, तिसरी पेशीला पेशी एक अटॅच आहे. ज्या वेळेला ह्या सेल आपल्याला अशा दिसतात त्यावेळेला त्या ब्रॅकेटची रेषा तुम्ही ऑब्झर्वेशन करा. ब्रॅकेटची रेषा ऑब्झर्वेशन करत असताना ती पेशी 70% ज्या बाजूकडं झुकलेली आहे त्या ब्रॅकेटमध्ये तिचं कॅल्क्युलेशन करा. सपोज ही पेशी आपण मोजत असताना ही एक बाजूची पेशी इकडच्या ब्रॅकेटमध्ये आली तर दुसरी पेशी या बाजूला येईल. 2 पेशी जर या ठिकाणी क्लम्पिंग असतील, अटॅचमेंट असतील, दोन्हीपैकी एकच सेल पहिल्यांदा काउंट करा. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपण याचं कॅल्क्युलेशन पाहतो म्हणजे या सेल काउंट केल्यानंतर खऱ्या अर्थानं मग सुरू होते ते आपली कॅल्क्युलेशन. मग आता कॅल्क्युलेशन पाहत असताना ज्या टोटल नंबर ऑफ WBCs आहेत की टोटल नंबर ऑफ WBC पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड इज अ कॅल्क्युलेटेड नंबर ऑफ ह्या WBC कॅल्क्युलेट करत असताना की टोटल नंबर ऑफ WBC काउंटेड इंटू डायल्युशन फॅक्टर डिवायडेड बाय एरिया ऑफ काउंटेड मल्टिप्लाइड बाय डेप्थ ऑफ चेंबर. आता या ठिकाणी तुम्हाला ह्या फिगर ऑलरेडी दिलेल्या असतात. व्हिअर डायल्युशन फॅक्टर 1:20 म्हणजे याचं 1:20 प्रमाणात हे त्याचं डायल्युशन आहे. 1:20 डायल्युशन दिलेलं असतं. एरिया ऑफ काउंटेड किती एरिया ऑफ काउंटेड करता हा 1, 2, 3 आणि 4 1 स्क्वेअर मीटरचा एरिया आहे हा म्हणजे 4 स्क्वेअर मीटर एरिया आपण या ठिकाणी काउंट करू. म्हणजे या ठिकाणी आपला 4 आकडा हा आपला एरिया ऑफ काउंटेड दिला. डेप्थ ऑफ फ्लुइडची डेप्थ काय आहे त्याची 1/10 mm ही त्याची डेप्थ दिली म्हणजे 1/10 हा फॅक्टर पण आपल्याला मिळालेला आहे.
नंबर ऑफ व्हाईट सेल काउंटेड इज इक्वल टू एन. मग आता नंबर ऑफ व्हाईट सेल काउंटेड इज इक्वल टू एन हा ज्या वेळेला आपल्याला दिलेला असतो त्यावेळेला एन म्हणजे काय, तर एन म्हणजे या ठिकाणी आपण सेल मोजल्या. हा पहिला ब्रॅकेट मोजला W1, दुसरा मोजला W2, तिसरा मोजला W3 आणि चौथा मोजला W4. म्हणजे n इज इक्वल टू आवर व्हॅल्यू येते n इज इक्वल टू W1 प्लस W2 प्लस W3 प्लस W4 मीन्स टोटल 4 कॉर्नर स्क्वेअर मध्ये प्रेझेंट असणाऱ्या पांढऱ्या पेशींची ती संख्या आपण मोजली. म्हणजे किती ब्रॅकेटमधल्या संख्या आपण सेल आपण मोजल्या. या ठिकाणी पहिल्यामध्ये 16 ब्रॅकेट तुम्हाला दिसले, ह्या 16 ब्रॅकेटमधल्या WBC मोजल्या. सेकंड वनमध्ये 16 ब्रॅकेट दिसले, या 16 मधल्या मोजल्या. थर्डमध्ये 16 ब्रॅकेट दिसले, या 16च्या मोजल्या. फोर्थमध्ये पुन्हा 16 ब्रॅकेट आपल्याला दिसले. म्हणजे 16 अधिक 16 अधिक 16 अधिक 16 बरोबर 64 स्क्वेअरमध्ये प्रेझेंट येणाऱ्या पांढऱ्या पेशींची संख्या आपण मोजली आणि ती जी संख्या तुम्हाला आली, एक टेंटेटिव्हली तुम्हाला जी काही संख्या त्या ठिकाणी सापडली असेल ती संख्या म्हणजे n. म्हणजे n ची फिगर ज्या वेळेला तुम्ही हे 16 स्क्वेअर्स मध्ये प्रेझेंट असणाऱ्या WBC मेजर करणार त्यावेळेला तुमचा येणारा जो तिथला काउंट असेल तो काउंट म्हणजे तुमचा n येतो. आणि मग याच्यावरून जो फॉर्म्युला आपण फायनल वापरतो, हेन्स टोटल WBC पर क्यूबिक मिलीमीटर टू बी कॅल्क्युलेटेड नंबर ऑफ सेल काउंटेड मल्टिप्लाइड बाय 20 डिवाइडेड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 1/10. मग आता जो 4 आहे ह्या 4 ने 20 ला आपण डिवाइड केलं, 4 एक 4, 4 पंच 20 वरती 5 येईल. या ठिकाणी 1/10 खालच्या बाजूला 10 हे भागिले आहेत, वरती जेव्हा ते येतील तेव्हा ते गुणिले होतील. म्हणजे टोटल नंबर ऑफ सेल म्हणजे n इंटू 5 इंटू 10 हा जो फॉर्म्युला येतो n इंटू 5 इंटू 10 इज इक्वल टू n इंटू 15. म्हणजे टोटल नंबर ऑफ WBC काउंटेड मल्टिप्लाइड बाय 15 50 ने त्या संख्येला गुणलं की येणारा गुणाकार म्हणजे तुम्ही केलेल्या टोटल WBCचं काउंटिंग असेल. मग त्या काउंटिंगनुसार जे तुमचं काउंटिंग आलं त्याच्यानुसार मग आता त्याची नॉर्मल व्हॅल्यू ठरते की नॉर्मल व्हॅल्यू याची आपल्याला काय सांगते की आपण केलेला रिझल्ट साधारणतः ॲडल्ट मेलमध्ये 4 to 11,000 पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड ही त्याची जनरली नॉर्मल फिगर असते. ॲट द टाईम ऑफ बर्थ ज्या वेळेला एखादं बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्या बाळाच्या शरीरामध्ये प्रेझेंट असणाऱ्या WBCची टोटल WBCची नॉर्मल संख्या काय असते, साधारण 10,000 to 25,000 पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. त्यानंतर 1 ते 3 वर्षापर्यंत चिल्ड्रन असेल याच्यामध्ये असणारी नॉर्मल व्हॅल्यू असते 6,000 ते 18,000 आणि 8 वर्षापासून 12 वर्षांच्या मुलामध्ये साधारण ही फिगर असते 4,500 ते 13,500 ह्या रेंजमध्ये ही फिगर आपल्याला या ठिकाणी दिसत असते. मग आता यामध्ये हे नॉर्मल व्हॅल्यू ज्या वेळेला आपल्या समोर येते म्हणजे ज्या ब्लडमधून तुम्ही टोटल सेल कॅल्क्युलेट केल्या, ह्या कॅल्क्युलेट केल्यानंतर तुमची आलेली संख्या, ही संख्या त्या पेशंटचं वय म्हणजे जर तो पेशंट न्यूबॉर्न असेल 2 ते ॲट द टाईम ऑफ बर्थचा म्हणजे न्यूबॉर्न असेल 2 ते 3 वर्षाच्या मध्ये त्या बाळाचं वय असेल, 4 ते 7 वर्षाचं त्या बाळाचं वय असेल, 8 ते 12 वर्षापर्यंतचं ते बाळ असेल किंवा तो ॲडल्ट असेल की या परिस्थितीमध्ये त्या पेशंटचा आलेला तुमचा काउंट हा किती आला आणि तुमची नॉर्मल व्हॅल्यू तुम्हाला काय सांगते याच्यावरून आपला पुढचे याचे क्लिनिकल सिग्निफिकन्स अवलंबून असतात. जर तुमचा आलेला काउंट हा इन्क्रीजिंग पोझिशनमध्ये असेल, सपोज एक्झाम्पल आवर पेशंट इज अ ॲडल्ट,
ते पेशंट तुमचं ॲडल्ट आहे. ॲडल्ट पेशंटची नॉर्मल व्हॅल्यू साधारण काय असायला पाहिजे? 4 to 11,000, 4,000 ते 11,000 या पोझिशनमध्ये त्याची नॉर्मल व्हॅल्यू असणं अपेक्षित आहे. पण तुमचा काउंट जर 14,000 येत असेल म्हणजे तो इन्क्रीजिंग पोझिशनला गेला. मग हा इन्क्रीजिंग होण्यासाठी कोणकोणते कारणं असू शकतात की ज्या वेळेला लिकोसायटिक काउंट इज अ मोर दॅन 11,000 इज अ कॉल्ड ॲज लिकोसायटोसिस. आणि ज्या वेळेला हा काउंट 4,000 पेक्षा कमी येतो म्हणजे हा 4,000 पेक्षा डिक्रीजिंग पोझिशनला काउंट येतो, त्या पोझिशनला आपण लिकोसायटोपेनिया किंवा लिकोसायटोपेनिक कंडिशन असं आपण त्यावेळेला मेन्शन करतो. म्हणजे लिकोसायटोसिस स्टेज केव्हा येते? वेन द टोटल WBC काउंट इज अ इन्क्रीज अबाव नॉर्मल लेवल, मीन्स अबाव 11,000. अबाव लेवल म्हणजे जे हायर लेवल जे आपल्या नॉर्मॅलिटीचे आहे ती 11,000. त्या लेवलपेक्षा ज्या वेळेला WBCचा काउंट हा इन्क्रीजिंग पोझिशनला जातो म्हणजे याला आपण लिकोसायटोसिस असं मेन्शन करतो. आणि ज्या वेळेला हा काउंट आपला 4,000 म्हणजे लोअर लेवलपेक्षा कमी येतो म्हणजे 4,000 ही आपली लोअर लेवल आहे. 4,000 पेक्षा ही संख्या कमी आली तर त्या क्रिटिकल कंडिशनला आपण लिकोसायटोपेनिया असं आपण मेन्शन करतो. मग आता कॉजेस ऑफ लिकोसायटोसिस की लिकोसायटोसिस म्हणजे ज्या वेळेला टोटल WBCचा काउंट आपला वाढतो, हे वाढण्याचे कारणं काय असू शकतात? कोणत्या क्रिटिकल कंडिशनमध्ये वाढतो? तर याच्यामध्ये फिजिओलॉजिकल किंवा पॅथॉलॉजिकल असे दोनच रिझन आपण त्या ठिकाणी प्रॉपर पद्धतीनं ऑब्झर्वेशन करत असतो. फिजिओलॉजिकल रिझन जर ते असेल तर त्यामध्ये पहिल्यांदा एज फॅक्टर ॲट द टाइम ऑफ बर्थ लिकोसाइट काउंट इज अबाउट 18,000. जर तो पेशंट बर्थ टायमिंगचा असेल, नुकतंच जन्माला आलेलं बाळ असेल तर याच्यामध्ये येणारा तुमचा काउंट हा 18,000पेक्षा जास्त येऊ शकतो. म्हणजे ह्या क्रिटिकल स्टेजेस जे येतात इन काउंट आणि इट ड्रॉप्स ग्रॅज्युअली ॲट ॲडल्ट लेवल आफ्टर बर्थ. जन्म झाल्यानंतर त्या पेशंटचा काउंट तेवढा दिसतो पण त्यानंतर तो काउंट झपाट्यानं कमी होऊन ॲडल्ट लेवलमध्ये कन्व्हर्ट झालेला असतो. दुसरा त्यामधला मुद्दा आहे प्रेग्नन्सी. ॲट द फुल टर्म द टोटल काउंट टेंड्स टू अबाउट 12,000 to 15,000. ज्या वेळेला प्रेग्नन्सी पिरियड हा फुल टर्ममध्ये असतो त्यावेळेला त्या फिमेलच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या टोटल WBCचा काउंट हा साधारणतः 12,000 ते 15,000 पर क्युबिक मिलीमीटर आणि इट राईज सून आफ्टर डिलेवरी अँड दॅन ग्रॅज्युअली रिटर्न टू नॉर्मल. ज्या वेळेला डिलेवरी त्या फिमेलची डिलेवरी होते, डिलेवरी झाल्यानंतर त्या फिमेलच्या बॉडीमधला टोटल WBC काउंट हा झपाट्यानं कमी होतो. सून राईज आफ्टर डिलेवरी की डिलेवरी झाल्यानंतर तात्काळ तो कमी होतो आणि मग हळूवार पोझिशनमध्ये तो काउंट पुन्हा नॉर्मल लेवलकडं येत असतो की त्या पोझिशनला पुन्हा त्या फिमेलला एक थोडासा कालावधी जातो पण त्यानंतर तो काउंट हा नॉर्मल पोझिशनला येऊन टेकतो. त्यानंतर हायर टेम्परेचर. बॉडीमध्ये जर आपल्या हायर टेम्परेचर असेल तर ॲटोमॅटिकली आपला WBC काउंट हा वाढतो. त्यानंतर सिव्हिअर पेन्स, अंगामध्ये प्रचंड अशा वेदना असतील, कारण बऱ्याच जणांना कुणाला पाठीमध्ये वेदना असतात, कुणाला बॉडीमध्ये स्नायूमध्ये पेन्स असतात, कुणाच्या पायामध्ये वेदना असतात आणि ज्यावेळेला ह्या वेदनांची सिव्हिरिटी ही तीव्र असते त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपला WBC काउंट हा वाढत असतो. आणि त्यानंतर मस्क्युलर एक्झरसाइज, जेव्हा तुम्ही मस्क्युलरचे एक्झरसाइज असे काही व्यायाम आपण करत असतो की त्या व्यायामामुळे सुद्धा आपला WBC काउंट हा वाढतो. याला दुसरं रिझन आहे पॅथॉलॉजिकल. हे पाहिले आपण फिजिओलॉजिकल. आता पुढचे आपण पाहतात पॅथॉलॉजिकल रिझन. पॅथॉलॉजिकल म्हणजे इट इज फॉर ट्रान्झिस्टंट पिरियड ऑफ इन्फेक्शन, की ज्या वेळेला एखादं इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये ट्रान्झॅक्शन होते, एंटायर होते किंवा आउटगोईंग होते, की अशा पर्टिक्युलर स्टेजमध्ये आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या टोटल WBCचा काउंट हा त्या ठिकाणी हायर पोझिशनला जात असतो.
The degree of rise in leukocytes depends on types and severity of infections and response of body. जर एखादं इन्फेक्शन आपल्या बॉडीला झालं आणि ते बॉडीनं त्याला कितपत रिस्पॉन्स दिला याच्यावरती आपल्या WBCचा काउंट हा वाढणं हे त्या ठिकाणी एक आपलं वाढून जातो. देन द इन्फेक्शन मे बी बॅक्टेरियल, व्हायरल, प्रोटोझोअल अँड पॅरासायटिक. की ज्या वेळेला शरीरामध्ये आपलं इन्फेक्शन हे बॅक्टेरियाचं असतं, व्हायरल डिसीजचं व्हायरलचं येतं किंवा प्रोटोझोअलचं येतं किंवा पॅरासायटिक पार्टचे इन्फेक्शन असतं की अशा चारही प्रकारच्या इन्फेक्शनमध्ये टोटल WBC काउंट हा आपल्या शरीरामध्ये अल्टिमेटली इन्क्रीजिंग पोझिशनला जातो. त्यानंतर लिकोसायटोसिस इज ऑल्सो ऑब्झर्व्ड इन सिव्हिअर हिमोरेज. वेगवेगळ्या प्रकारचं जे हिमोरेज होतं म्हणजे ज्यावेळेला पेशींचं अचिव्हिंग असणं, पेशी चिटकून जाणं किंवा अशा वेगवेगळ्या घटनेमध्ये आपल्या पेशीचा काउंट हा वाढून जातो. आणि त्यानंतर ल्युकेमिया, जो ज्याला आपण ब्लड कॅन्सर असं म्हणतो, की या ल्युकेमियाच्या स्टेजेसमध्ये हे ल्युकेमिया 2 प्रकारामध्ये आपल्या बॉडीमध्ये डेव्हलपिंग त्याची असते. एक ॲक्यूट ल्युकेमिया आणि दुसरा मायलॉइड ल्युकेमिया. मग अशा ह्या ल्युकेमियाची जी स्टेज ज्या वेळेला काही कारणाने आपल्या शरीरात ट्रान्सफर होते किंवा डेव्हलप होते त्यावेळेला शरीराचा प्रतिकार मंदावतो आणि अल्टिमेटली टोटल WBCचा काउंट हा आपला ल्युकेमिक स्टेजमुळं वाढून जातो. त्यानंतर कॉजेस ऑफ ल्युकोपेनिया, की WBCचा टोटल काउंट कमी होण्याचे काही 1-2 कारणं आहेत. ह्या कारणापैकी पहिलं रिझन असतं इन्फेक्शन. त्या पेशंटच्या बॉडीमध्ये कशा प्रकारचं इन्फेक्शन येतं, हे कशा प्रकारचे इन्फेक्शन्स असतात. हे इन्फेक्शन एक तर ते बॅक्टेरियल असेल, म्हणजे बॅक्टेरियामध्ये जनरली टायफॉईड असेल, पॅराटायफॉईड असेल किंवा ट्युबरक्युलोसिस असेल. म्हणजे टायफॉईड, पॅराटायफॉईड आणि ट्युबरक्युलोसिस म्हणजे टायफॉईड की जो सॅल्मोनेला पॅराटायफी नावाच्या बॅक्टेरियापासून टायफॉईड हा आपल्या शरीरामध्ये डेव्हलप होतो. आणि ट्युबरक्युलोसिस की जे मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलेक्स नावाच्या बॅसिलायपासून, ह्या बॅक्टेरियापासून हा ट्युबरक्युलोसिस हा आपल्या शरीरामध्ये तयार होतो. त्यानंतर व्हायरलमध्ये जनरली हिपॅटायटिस म्हणजे कावीळ, इन्फ्लुएन्झा आणि मेसल्स म्हणजे अशा प्रकारचे जे डिसीजेस आपल्या शरीरामध्ये येतात आणि यामुळं आपल्या पेशींचा काउंट हा त्या ठिकाणी कमी होतो. तिसरा मुद्दा असतो प्रोटोझोअल. ह्या प्रोटोझोअलमध्ये पॅरासाइट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लास्मोडियम मलेरिया. आता ह्या मलेरियाच्या ज्या पेशीस असतात ह्या 4 प्रकारच्या मलेरियाच्या पेशी काम करतात. एक प्लास्मोडियम मलेरिया असते, एक प्लास्मोडियम ओव्हेलेक्स असते, प्लास्मोडियम फॅल्सिपेरम असते आणि प्लास्मोडियम वायवॅक्स नावाची एक स्पेसी असते. साधारण आपल्या परिसरामध्ये सापडणारी पेशी हे प्लास्मोडियम मलेरिया येते की या डासापासून निर्माण होणारा जो मलेरिया येतो आणि ह्या मलेरियाच्या प्रोटोझोअलचं इन्फेक्शन जर बॉडीला झालं तर अल्टिमेटली आपला WBC काउंट हा डिक्रीजिंग पोझिशनला येतो. आणि यानंतर सम केसेस ऑफ ल्युकेमिया, ज्या ब्लड कॅन्सर म्हणजे ल्युकेमियाच्या ज्या केसेस असतात ह्या केसेस उदाहरणार्थ सब ल्युकेमिक ल्युकेमिया, ॲनिमिया म्हणजे आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया, मॅग्लोब्लास्टिक ॲनिमिया आणि अप्लास्टिक ॲनिमिया. म्हणजे अशा काही केसेस आपल्या बॉडीमध्ये अशा काही इन्फेक्शन्स शरीरामध्ये आपल्या चेंजेबल घडू शकतात की ज्या ल्युकेमियाची जर स्टेज असली की ह्या ल्युकेमियामध्ये सब ल्युकेमिक कंपाऊंड जो आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप होतो आणि त्यानंतर हा आपला काउंट त्या ठिकाणी अल्टिमेटली डाऊन पोझिशनला जातो. त्यानंतर काही ॲनिमिक स्टेज असते म्हणजे ज्यामध्ये आपल्या रक्तातल्या तांबड्या पेशीचा पण ऱ्हास होतो. ॲनिमिक स्टेज आली म्हणजे ज्यावेळेला आयर्न डिफिशियन्सी आली आणि आयर्न हे आपल्या शरीरामध्ये खऱ्या अर्थाने पेशीच्या निर्मितीसाठी, पेशींना रंग निर्माण करण्यासाठी
हा त्या ठिकाणी आपला गरजेचा पार्ट असतो. डिफिशियन्सीमुळं की मॅग्लोब्लास्टिक आणि अप्लास्टिक प्रकारचे ॲनिमिया अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये डेव्हलप होतात. म्हणजे आज आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं टोटल WBC काउंट कशा पद्धतीनं लॅबोरेटरीमध्ये केला जातो हे आपण पाहिलं. आता नेक्स्ट टाईम आपण पुढचा एक्सपेरिमेंट आपण नेक्स्ट टाईम घेऊ. ओके, थँक्स.